भिवंडीमध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटला। आज होणारी टीईटीची परीक्षा पुढे ढकलली। भिवंडीतून तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। 1.5 कोटी रुपयांना विकला जाणार होता पेपर। मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीचे आदेश। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर। लोहगडावरून केतनला कसं ढकलायचं याची सिया आणि चेतननं केली होती रंगीत तालीम। हत्या कशी करायची हे गुगल आणि यूट्यूबवर केलं होतं सर्च। मुंबईमध्ये 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन। रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड घालून वाटप। भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीतली घटना। आरोपी पेन किलरच्या नावाखाली वाटत होता विषारी गोळ्या। हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र। पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नको म्हणून फडणवीसांचे पंख कापले जात आहेत। हिंगोलीमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांचं विधान। भाजपचं हिंदुत्व हे भोंदुत्व असल्याची उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। खोक्यांची सोयरीक जुळवण्यासाठी संजय देशमुख बैठकीला गैरहजर। उद्धव ठाकरे यांचं देशमुखांवर टीकास्त्र। मंत्रिपद मिळवणं ही प्राथमिकता नाही। मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदेंसोबत केंद्रीय मंत्रिपदाच्या चर्चांवर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले याचा पुन्हा एकदा व्हिडिओ बॉम्ब। आमदार राजेश क्षीरसागर कॉन्ट्रॅक्टरकडून खंडणी मागत असल्याचा आरोप, तर कथित व्हिडिओ एडिट केल्याचं राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। राज्यामध्ये आजपासून 1 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर 2 ते 6 जुलैपासून मुसळधार पावसाचा इशारा। जून महिन्यात जाणवला एल निनोचा प्रभाव। उद्यापासून मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी 12 एसी लोकलचा समावेश। सोमवारपासून आणखी 12 एसी लोकल धावणार। मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार। स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। सिंधुदुर्गच्या वायरीमधली दुर्घटना। आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसांकडून नोंद। महिला T20 विश्वचषकात आज भारतीय संघासाठी करो या मरो। आज गतविजेती ऑस्ट्रेलिया विरोधात भारताचा सामना। उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार। व्हेनेझुएलामधील भूकंपामधील मृतांचा आकडा 1400च्या वर। भूकंपाच्या धक्क्यांमुळे बचाव कार्यातही अडथळा।